2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्याची सालं काढून घ्या. एका प्लेटमध्ये प्लेटमधले बटाटे बाउलमध्ये टाकून चमच्याच्या सहाय्याने मॅश करून घ्या. मॅश झालेले बटाटे थोडेसे मोठे आहेत, त्यामुळे इथं मी हाताने मॅश करत आहे. यामध्ये सैंधव नमक अर्धा चमचा, जिरे पावडर, हिरवी मिरची 7-8 हिरव्या मिरच्या आणि लिंबू पिळून व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यामध्ये चिली फ्लेक्स टाका आणि हाताच्या सहाय्याने एकदम एकजीव करा. त्याच्यामधील गाठी फुटल्या पाहिजे. आता यामध्ये आपण शेंगाड्याचं पीठ टाकणार आहोत. शेंगाड्याचं पीठ जवळपास 1 वाटी 2 बटाट्याला घेतलेले आहेत. बटाटे मीडियम साईजचे आहेत. आता हे शेंगाड्याचं पीठ आपल्याला थोडं थोडं करत अगदी बटाट्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे. कधी कधी बटाटे एकदम जास्त शिजलेले असतात, त्यावेळेस शेंगाड्याचं पीठ जास्त लागतं आणि बटाटे जर व्यवस्थित शिजलेले असतील किंवा जुने असतील तर शेंगाड्याचं पीठ कमी लागतं. त्यामुळं आपल्याला इथं थोडं थोडं करत शेंगाड्याचं पीठ घालायचं आहे, म्हणजे शेंगाड्याचं पीठ बटाटीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि आपले कटलेट्स उपवासाचे छान फुगतील. हातामध्ये छोटासा गोळा घेऊन हाताच्या साह्याने अगदी अशा प्रकारे आपल्याला कटलेटचा आकार द्यायचा आहे. गोल आणि चपटा असे आकार मी इथं बनवत आहे. हे आपण इथं बनवून ठेवूयात. अशा प्रकारे सर्व कटलेट मी तयार करून घेतलेले आहेत. आता हे सर्व कटलेट आपल्याला तळून घ्यायचे आहेत. एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे. एक अशा प्रकारे मी कढईमध्ये कटलेट तळत आहे. गॅस आपल्याला इथं मीडियम टू लो अशा प्रकारे ठेवायचा आहे. एकदा तेल तापल्यानंतर आपल्याला गॅस लो करायचा आहे आणि कटलेट जर तेलामध्ये टाकेल तर त्यावेळेस मीडियम ठेवायचा आहे, म्हणजे कटलेट व्यवस्थित फुगून वर येतील. इथं पहा, एक कटलेट आपलं तळून झालेला आहे. गोल्डन ब्राऊन कलरमध्ये आपल्याला सर्व कटलेट एकसारख्या रंगामध्ये तळून घ्यायचे आहेत. कटलेट फार सुंदर लागतात. उपवासाचे कटलेट तुम्ही नक्की महाशिवरात्रीला बनवा. अशा प्रकारे सर्व कटलेट मी तळून घेतलेले आहेत. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गरमागरम कटलेट साबुदाण्याचे पापड आणि चिप्स सोबत सर्व करा. हॅपी महाशिवरात्री. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल मोक्षदाज किचन.